कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, मला माहिती आहे लहानपणापासून तू माझ्यासाठी जे काही केलंस ते माझ्या आनंदासाठी केलंस, आणि हे नेहाशी जे लग्न ठरवलंयस ते सुद्धा माझ्या आनंदासाठीच होतं। अनफॉर्च्युनेटली माझं नेहाशी लग्न नाही झालं, ह्याचा तुला राग आला असेल, वाईटही वाटलं असेल, पण आई एक गोष्ट समजून घे की मी आज जर नेहाशी लग्न केलं असतं ना तर खूप मोठी चूक झाली असती। शिवावर आणि नेहावर दोघींवरही खूप मोठा अन्याय झाला असता। अगं शिवा माझ्या आयुष्यात अचानक आली, मैत्रीण म्हणून आली, आम्ही चांगले मित्र झालो, पण हळूहळू ना माझं सगळं आयुष्य शिवाने व्यापून गेलं। आणि माझं तिच्यावर खरं प्रेम आहे ह्याची मला जाणीव तेव्हाच झाली जेव्हा ती माझ्यापासून लांब गेली। हो आई, माझं खरंच शिवावर खूप प्रेम आहे। आणि जर आज वेळ निघून गेली असती ना तर खूप मोठी चूक झाली असती। मूर्खपणा आहे असं सगळं। तुला माहिती नाहीये तू काय करतोयस ते, आणि तीच चूक तू पुन्हा पुन्हा करतोयस। आणि तुला वाटतं हे प्रेम आहे? हे प्रेम नाहीये अशू। आणि ज्या निरागस चेहऱ्यावर भुललायस ना तू, त्या चेहऱ्याच्या मागे किती कटकार असताना शिजलेत माहित नाहीये तुला। आणि तू अनुभवलंस ना स्वतः, म्हणून आम्ही तुझा विचार करत होतो अशू। पण तू काय केलंस? त्या गुंड शिवाचं बोलणार भुललास ना? कशाला? खबरदार ताई, बस। शिवा माझी बायको आहे आणि तिच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या उलट सुलट गोष्टी मी ऐकून घेणार नाही। अशू, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय। तू एका बहिणीला तिच्या भावापासून, एका आईला तिच्या मुलापासून लांब केलंयस। सांग ना, काय सांगितलंस त्याला? काय भरवलंस त्याच्या डोक्यात? आणि आता काय असं नवीन नाटक सुरू केलंय तो अशू भुललाय तुझ्यावर? कीर्ती, खबरदार, एक शब्द बोलू नकोस। शिवा देसाईंची सून आहे, तिच्याशी नीट वागायचं। आणि तिने काय करायचं? रोज एक नवीन नाटक करून घरातली शांतता नाहीशी करायची। बहिणीला भावाच्या विरोधात, मुलीला आईच्या विरोधात उभं करायचं। सीता, अगं आशुनी सुद्धा आता हे लग्न आणि हे नातं मान्य केलंय। हेच कळत नाहीये मला, काय असं बोलली ही पोरगी ज्यामुळे माझा स्वतःचा मुलगा हा असा मूर्खासारखा वागतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।